हॅलो फ्रेंड्स, आज आपण छाती 37, उंची 12.5, बाही 5 इंच, दंडघेर 13 इंच, गळा पुढचा 6 इंच आणि मागचा 10 इंच या मापाचा कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग कसं करायचं ते पाहणार आहोत। या ठिकाणी सर्वप्रथम आपण 37 इंचाचे 4 हिस्से करणार आहोत। 1/4 घेणार आहोत, म्हणजेच 9.25 इंच, आणि 9.25 इंचामध्ये आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा मिळवायचं आहे, म्हणजेच 10.15 आणि 11.15। तर या ठिकाणी आपल्याला 11.15 इंचाची फोल्ड करायची आहे। 11.15 इंचावरती या ठिकाणी आपण मार्किंग करून घेऊयात। या ठिकाणी आता आपण हे फोल्ड करूया 11.15 इंचावरती। यानंतर आता आपण ब्लाउजची उंची बघणार आहोत। या ठिकाणी 12.5 इंच उंची आहे, तर आपल्याला ती एक्स्ट्रा वाढवायची आहे 1 इंचाने, म्हणजे 13.5 इंच। या ठिकाणी 13.5 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊयात। आता हा आपण बॉक्स तयार केलेला आहे, ज्याची लांबी आहे 13.5 इंच आणि रुंदी आहे 11.15 इंच। या ठिकाणी आता आपल्याला या बॉक्समध्येच कटोरीची संपूर्ण माप टाकायची आहेत। या ठिकाणी आता आपण गळ्याच्या साईडने सोडणार आहोत 2.5 इंच, आणि तिथून पुढे शोल्डर आपल्याला 3.25 इंच घ्यायचे, म्हणजे आपलं टोटल शोल्डर झालं 6 इंच। यानंतर 6 इंचापासून खाली आपल्याला 6 इंचावरती आर्म होलसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। एक बॉक्स दाखवून घ्यायचा आहे थोडक्यात। या ठिकाणी आपण 6 इंचावरती मार्किंग करून बॉक्स दाखवून घेतला, आणि या ठिकाणी आपल्याला आता आर्म होलसाठी वळण द्यायचे आहे। ते आर्म होलचे वळण देताना आपल्याला खालच्या साईडने 1.5 इंच, वरच्या साईडने 1/2 इंच घेऊन या ठिकाणी क्रॉस लाईन ड्रॉ करायची आहे। आता हा जो आपण 1/2 इंच कट करणार आहोत, याचा उपयोग असा होतो की जेव्हा आपण शोल्डर जॉईन करतो तेव्हा खांदे उतरत नाहीत अशामुळे। यानंतर 4 इंचाचे निम्मे 2 इंच, आणि या 2 इंचापासून आपल्याला 3 जे पॉईंट मिळाले त्या पॉईंटपासून आपल्याला आर्म होलचे आकार द्यायचे, साधारणतः अशा प्रकारे। आणि या मधल्या पॉईंटपासून आपण एक आकार इकडे देणार आहोत अशा प्रकारे। यानंतर फ्रंट साईडचा गळा आपण आखून घेणार आहोत 6 इंचावरती। 2.5 गळा रुंदी आहे, तर आपण हा बॉक्स टाकून घेतलाय। त्याची रुंदी आहे 2.5 इंच आणि उंची आहे 6 इंच। या ठिकाणी आपण खालच्या बाजूने आपण 1.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत, आणि या 1.5 इंचावरती आपण गळ्याला आकार देऊन घेणार आहोत अशा प्रकारे। आता गळ्याच्या साईडला आपल्याला 3.5 इंचावरती एक मार्किंग करायचं, आणि आर्म होलच्या साईडने आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायचं। हे मार्किंग जे आपण घेतलंय ते आपण क्रॉस पट्टीसाठी घेतलंय। लाईन ड्रॉ आपण करून घेतली या ठिकाणी। आता आपल्याला कटोरीला आकार द्यायचा आहे, जो की आपण आर्म होल पासून 5 इंचावरती, आणि या ठिकाणी 1/2 इंच अंतर घेऊन आपण या ठिकाणी क्रॉस एक लाईन ड्रॉ करणार आहोत इथून। आता या पॉईंट पासून आपल्याला इकडे गळ्याच्या बाजूला 4.5 इंचावरती मार्किंग करायचे अशा प्रकारे। आता 1, 2 आणि 3 या तीनही पॉईंटला आपण एका सरळ लाईन मध्ये जॉईन करून घेऊयात गोलाकारामध्ये। अशा प्रकारे आपण आखून घेतलंय। आता आपण कट करून घेऊयात। फ्रंट आणि बॅक साईड आपण सोबत गळा कट करतोय, कारण बॅक साईडचा गळा 6 इंचापेक्षा मोठा आहे आणि आपण तो ॲडजस्ट करू शकतो यासाठी। आता आपण हे दोन्ही पेपर साईड सेपरेट करून घेऊयात।
फ्रंट साईडचं आर्म होलचं वळण आपण या ठिकाणी आखून घेतोय, कटिंग करून घेतोय. आणि यानंतर आता आपण कटोरीचा भाग कट करून घेऊया. अशा प्रकारे गळ्याचा आकार आहे बॅक साईडचा 9 इंच, तर एक्स्ट्रा म्हणून आपण तो 9.5 इंचावरती कट करणार आहोत. या ठिकाणी 9.5 इंचावरती आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात. तर आता कट करून घेऊ आपण. अशा प्रकारे झाली बॅक साईड. आता आपण कटोरी वाढवायचा कसा ते पाहूयात. यासाठी आपल्याला हा जो कटोरीचा पीस आपण कट केलाय त्या पीसचा उपयोग करावा लागेल. कटोरी वाढवून घेण्यासाठी आपण दुसऱ्या कार्डशीट पेपरचा वापर केलाय. मधोमध आपण हा कटोरी असा ठेवायचा आहे. दोन्ही कटोरीच्या दोन्हीही बाजूने आपल्याला वाढवायचं असल्यामुळे दोन्ही साईडला अंतर सोडून मधोमध कार्डशीट पेपरवरती आपण हा कटोरी आखून घेतलाय. यानंतर आता आपण गळ्यापासून जी लाईन येते सरळ, इथून आपण 1.5 इंचाने कटोरी बाहेरच्या साईडने वाढवणार आहोत. 1.5 इंच आपण घेतलंय तो पॉइंट आणि गळ्याची उंची जी आहे सेंटरपासून एक लाईन ड्रॉ केली. आता यानंतर आपण गळ्याच्या बाजूला 1 इंच सोडून या दोन्ही भागांचा मध्य घ्यायचा आहे, जो की आहे 6.25 इंच. 6.25 इंचचे आपल्याला हाफ करायचं आहे, म्हणजे 3.25 इंच या ठिकाणी. यानंतर आता जो राऊंड शेप आहे, या राऊंड शेपपासून खालच्या बाजूने आपल्याला 1 इंच कटोरी वाढवायचं आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो राऊंड शेपवरती 1 इंच, गळ्याच्या बाजूने 1.5 इंच आणि गळ्याच्या साईडनी इथे आपण 1 इंच अंतर सोडून मग 2 इंच मध्ये घेतलं आहे. आता आपल्याला हा कटोरी 2.5 इंचाने खालच्या बाजूने वाढवायचा आहे. आता दोन्ही साईडचं अंतर एकदा चेक करून घेऊ. जर इथे 4.25 असेल तर इथे 4.25 असायला हवं. बरोबर पण आहे जॉईन करून घेऊयात एकमेकांना. अशा प्रकारे आपण कटोरी वाढवलाय, आता कट करून घेऊयात. या ठिकाणी कटोरी वाढवली आपण. अतिशय सोप्या पद्धतीने आपण 37 इंच छातीसाठी कटोरीचं पेपर कटिंग कसं करायचं ते पाहिलं आहे. बॅक साईड नंतर कटोरी शेजारील भाग, कटोरीचा भाग आणि यानंतर क्रॉस पट्टी.